या मतदारसंघाने नेहमीच मला आशीर्वाद दिलेला आहे। यावेळी भरघोस मताने विजयी होईल असा मला विश्वास आहे। महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रात मताधिक्य किंवा मेजॉरिटी ही महाविकास आघाडीचीच होईल। सरकार महाविकास आघाडीचं होईल अशी महाराष्ट्रात सर्वदूर परिस्थिती आहे। काल सुप्रिया सुळेंनी एक आरोप केला बिटकॉइन ह्याच्यामध्ये त्याचा सहभाग असेल। काल विनोद तावडेंनी पैशासकट ते सापडले आणि पूर्ण देशभर खळबळ मारली आणि ती खळबळ थांबवण्यासाठी ती बातमी ब्रेक करण्यासाठी काही खोटे आरोप केले की जी त्यांनी क्लिप दाखवली ऐकवली तो आवाज सुप्रियाताईंचा नाहीच आहे हे मी सांगू शकतो। त्यामुळे खोटं नाटक उभाट रचणं हे आता भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य झालं आहे। हा पक्ष फोडणारा पण आहे आणि खोटं बोलणाराही आहे हे आणखीन एकदा सिद्ध झालं। दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाचे काही नेते अशा पद्धतीने वागतात आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्या हा पैशासकट सापडतो म्हणजे देशात आणि महाराष्ट्रात या निवडणुकात हे काय करतात हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती कळले। महाराष्ट्र खरेदी करण्यासाठी यांच्या बॅगा आणि थैल्यांचा वापर आज करायला लागलाय। महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, महाराष्ट्र खरेदी होणार नाही आणि उद्या 23 तारखेला ज्यावेळी मतं मोजली जातील त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राला कळेल की महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाने जगणारा महाराष्ट्र आहे। ये आरोप लगाए हमने वो क्लिप भी सुनी, वो आवाज़ तो सुप्रियाताई की नहीं है, हम जानते हैं उनकी आवाज़ और सुप्रियाताई ऐसा कभी गलत काम कर नहीं सकती। लेकिन कल विनोद तावड़े जो पैसे के साथ विरार में मिले और उनके ऊपर इलेक्शन कमीशन के लोगों ने और पुलिस ने छापा डाला और उसमें कुछ पैसे उनके साथ मिले तो पूरे देश में खलबली मची। महाराष्ट्र की जनता को समझ में आया भाजपा क्या है और ये न्यूज़ ब्रेक करने के लिए ये झूठी न्यूज़ ये भाजपा ने तैयार की है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।